हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ना आता सकाळची वेळ आहे आणि आता मी बसते आहे नाश्ता करायला. आणि रिदेशचं सगळं आवरलेलं आहे, नाश्ता वगैरे त्याचा मगाशीच करून झाला. आणि आता फक्त ना तो टाईमपास करते. त्याला ना इथे लिहायचं काम दिलंय. तर सारखं त्याला बोलावं लागते, ली रिदेश ली. हां हां. तर काल पण मी त्याचे लिहून घेतले होते, पण नंबर पण मी त्याच्यासोबत बसली होती काल. आणि आता जरा थोडं काम होतं म्हणून त्याला स्वतःहून लिहायला देते, पण तो जरा पण हे नाही घेते. हां, 123 पटापट फिनिश कर. हां हां ली. हां चला. हां, तर आज बनवले होते डोसे. तर आता मी बसलो आणि आता मी चाय ठेवलेली आहे, तर ती उकळते आहे. आणि म्हटलं आता तोपर्यंत सुरुवात करते, कारण आता भरपूर लेट झाला आहे. 10 सव्वा 10 होऊन गेले आहेत त्याच्यामुळे. तर चला आता पटपट आवरून घेते आणि नंतर मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. पटकन. रिदेशला फिरायला नेणार आहे ना? हो. कोणाचं पण ते माझं. रिदेश चला चला पटकन. हा, बोलावं लागतं हा तुला सारखं रिदेश. हा हे बा, एवढं लिहायचं इथपर्यंत. हा. जा पटपट फिनिश कर. शॉप मध्ये जाणार आहेस ना? जाणार आहे ना तू शॉप मध्ये? हा, शॉप. हा हा, कॅप घालून जाणार ना? पटपट पटपट फिनिश कर. हा का पटपट. ते बघ. चला, काय आणायला चालला तू? चिकन. हा जा पटकन आण ना मग. ये बाळ दे. काय आणलं तू? हा, काय आणलं? ह्याच्यात काय आहे सांग? ह्याच्यात काय आहे आठव. हा, फिश. नक्की सांग काय ते, पटकन सांग मला. हा, फिश का चिकन? दाखव, ओपन कर. काय आहे? चिकन आहे ना? चिकन. काय आहे? चिकन. मग फिश काय बोलतो यार. जा. तर आता हे लोक आले, म्हणजे 10 मिनिटं झाली मी यांची वाट बघत होती. आणि आत्ताच मी चिकन फोडणीला टाकून बाहेर आली रिदेशसोबत. आणि रिदेशला मी काम दिले, थोडं दाखवते. तर हे मी त्याला ना इयरबड्स पेंटिंगचं काम दिलं आहे. असं वेगवेगळे असे मी लाईन्स आखलेले आहेत आणि त्याला त्याच्यावरती डॉट करायचं आहे. रिदेश थांब, वेट वेट वेट. आणि थांब, हात काढ. ती पाठीमागे असं. तर हे तो करतोय आता. मध्ये मध्ये ग्रीन पण वापर. हा, काढून ठेवला आहे बघ मी. हा, कर. तर ना असं सगळं दिनं रिदेश करतो. पण हल्ली ना मी जरा नोटीस केलं आहे, त्याचा ना जरा रायटिंगचा इंटरेस्ट आहे ना खूप कमी होत चालला आहे. म्हणजे खूप दिवसापासून मी बघते. अगोदर जसं तो करायचा ना, रायटिंगला बसला ना की एकदा बसला की त्याला बोलायची गरज नाही लागायची आम्हाला, लिही. पण आता सकाळी बघितलं असेल ते तसं नाही, ते सकाळचंच नाही, आता रोजचंच झालं आहे. काही जर त्याला दिलं ना लिहायला तर सारखं त्याच्या पाठी मला ओरडत राहावं लागतं, ली. म्हणजे तो लिहायत असतो आणि माझं जर लक्ष नसेल ना, आणि मी जसं बघितलं ना हळूच, तर तो इकडे तिकडे असं त्याचं लक्ष जरासं विचलित होतं. पण जेव्हा ना अशा नॉर्मल जेव्हा ॲक्टिव्हिटी घेते ना, अशा जम्पिंगच्या वगैरे अशा बाकीच्या सगळ्या आपल्या ओटीच्या, तर तो एकदम म्हणजे त्याच्यामध्ये एकदम कोऑपरेट करतो एकदम मस्त. कारण त्याच्या आवडीचं काम आहे ना ते सगळं, रनिंग, धावणे बिवणे ते सगळं. पण आता रायटिंगमध्ये आता माहिती नाही कसं, म्हणजे असं हे झालं आहे त्याचं, अचानक इंटरेस्ट त्याचा गेला आहे तो. तर मला पण आता ना थोडंसं असं टेन्शनच येते ह्याचं.
हा जरा जवळ जवळ कर, थोडंसं जवळ जवळ. तर बघू, मला असं वाटतं की मुलांमध्ये आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर कदाचित तो नंतर हळू कमी होत असेल, म्हणजे असं. कारण मला असं वाटलेलं की जाऊ दे आता, मला काय एवढं हे नाही, हा लिहितो त्यामुळे कसं लिहायचं एवढं काय हे नाही. पण आता परत आता तेच त्याच्यासारखं मला पाठी लागावं लागणार आहे, म्हणजे लिहिण्यासाठी. तर चला, आणि हे तर ते कलरिंगचं वगैरे हे तर तो करतो, त्याचं मला एवढं काय मला हे नाही आहे प्रॉब्लेम. अजून जवळ जवळ कर, इकडे मध्ये मध्ये जागा सोडतोयस असं. तर चला आता जाते मी परत किचनमध्ये, आणि हा याचा आता कंटिन्यू करतोय. आता पूर्ण पाठचं पण करायचं आहे. तर चला. तर आता वाजले आहेत 4 आणि रिदेशला दिलेत मी मखाणे रोस्ट करून थोडंसं, आणि थोडंसं मीठ टाकलं मी त्याच्यावरती, आणि तो आता ते खातो आहे. तर आता ना म्हणजे असं पॅरेंट्सचा एक असं ग्रुप आहे, थोडं म्हणजे असं एका फ्रेंड्स थ्रूच ओळख झालेली आहे. तर अशा दोघी तिघी मिळून आहे ना असं भेटतो, आणि तिथे ना थोडं असंच फन ॲक्टिव्हिटी करतो म्हणजे मुलांसोबत. तर आता तिथेच जायचं आहे. आणि आज काय आम्ही झोपलो नाही, म्हणजे तसं तर नाहीच झोपत. रिदेशचं मी असंच जरा बसलेली त्याच्यासोबतच, जरा काम करत होती त्याच्यासोबत. आणि आता त्याला म्हटलं खायला दिलं आहे, आणि आता मी किचनमध्ये थोडंसं जरा म्हणजे आवरावर करते, जरा भांडी वगैरे लावायची आहेत ना, आणि आता मला चाय ठेवणार आहे मी. तर चला रिदेश, तू खाऊन घे पटपट. आणि दिनेश ऑफिसला गेला आहे, आज सुट्टी नव्हती, म्हणजे जावं लागलं, थोडं मीटिंग होती त्याच्यामुळे असं. तर चला आता पटकन मी माझ्यासाठी चाय ठेवते. चला. तर आता झालेत 7:45 वाजलेत, आणि आता जस्ट आलो रिदेश आणि मी. मग अशी मी बोलली होती थोडंसं असं ग्रुप प्लेसाठी मी गेलेली. तर रिदेशचा आधी बोल नव्हता, ती जरा किरकिर करत होती तिकडे, पण नंतर मग तू झाला व्यवस्थित. रिदेश, हातपाय धुतले का? जा जा. तर रिदेशना पूर्ण सगळं एकदम हे झालं आहे, पूर्ण त्याची पॅन्ट वगैरे टी शर्ट ना सगळं घाण झालेलं आहे. म्हणजे व्यवस्थित रिदेशने एन्जॉय केलं. मागच्या आठवड्यामध्ये पण गेलेली, पण तेव्हा जरा त्याचा पाय दुखत होता ना थोडासा रिदेशचा, पण आता त्याचा पाय वगैरे आज तर काय एवढं हे नव्हतं, त्याच्यामुळे आज तो एकदम व्यवस्थित होता. थोडंसं आधी जरा मूड नव्हता त्याचा, पण नंतर मग त्याने इंटरेस्ट घेतला. आता पण थोडंसं बघू, खाली जायचं आहे जरा. तर चला. रिदेश पूर्ण मळलं आहे रिदेश, जा चला चला, जा 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 जा, हां जा. तर ना आम्ही परत खालती आली, मी रिदेशला घेऊन. रिदेशचे कपडे चेंज नाही केले, कारण आहे ना परत खाली यायचं होतं ना, म्हणून म्हटलं आता खाली जाऊन नंतरच करते. आमच्या इथे नाही, म्हणजे इथून तिथे एक मैदान आहे, तिथे होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे, तो बघायला जायचं होतं, पण दिनेश असं म्हणतोय की तो प्रोग्राम संपला असणार आहे, त्याच्यामुळे मग आता नाही जाते. म्हणून मग आम्ही असं जरा थोडंसं खाली राऊंड मारतो रिदेशला घेऊन. आपल्याला गार्डनला जायचं आहे. गार्डन पण आता 8 वाजलेत ना, तर गार्डन 8:30ला बंद होतं वाटतं, 8:30 पावणे 9ला असं काहीतरी आहे टायमिंग त्याचं. बघू. रिदेशमध्ये अजून थोडी एनर्जी बाकी आहे, म्हणजे एवढं खेळला तो आता, म्हणजे जाऊन आला तरी पण शेवटची थोडीफार आता त्याची एनर्जी आहे अजून त्याच्यात, म्हणजे त्याच्याकडे बघून मला वाटत नाही की तो थकला आहे. चला बघ, नीट चाल. सांग रे, काय काय केलंस सांग. पझल लावले, जंप केली, सांग. जंप केली आणि रनिंग केलं, बोल. रनिंग केलं, आणि काय जिंकलाच रनिंग मध्ये? हो बोल, हो जिंकलो मी, बोल. आणि सांग ब्लॉक लावले, सांग. सांग बाबा, सांग यार बाबा, असं ना करायचं बाबा, सांग. हो बोल, हो हो लावले, हो ब्लॉक लावले, आणि काय लावले? पॅटर्न लावले, बोल. पॅटर्न लावले, हा चला. तर आत्ताच आम्ही खाली जाऊन आलो, थोडंसं वॉक करून आलो, आणि आता रिदेशला जेवायला दिलेलं आहे, आणि तो बसला आहे जेवायला. मांडी घालून बस ना नीट रिदेश, पाठी सरक, मांडी घाल नीट, हां नीट घाल, बस वरती बस, हां वर बस, पूर्ण वर बस, नीट बस,
व्हेरी गुड. हां बघ, परत मांडी नाहीच घातली. नाही नाही मांडी घाल, तसं नाही, वीट मांडी घालून बस. हां पुढे घे आता. व्हेरी गुड. हां घे. चला. तर चला आता आम्ही पण बसणार आहे जेवायला आणि व्हिडिओ आता इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. चला.